नमस्कार, केएनएन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। अनेक वर्षांनंतर मराठी तरुणांमध्ये उत्साह आणि एकात्मतेचे दर्शन। जुन्या पक्ष लोकांनी दिले तरुण पिढीला पुढे राहण्याचे आशीर्वाद। महाराष्ट्र एकीकरण समिती आहे शिवसेना, राऊत यांनी दिले प्रत्युत्तर। मुख्यमंत्र्यांच्या आगमनानिमित्त हुक्केरी हिरेमठात सुदर्शन होमाचे आयोजन। मोदींच्या मार्गदर्शनाखाली राज्याला बनविणार आदर्श। राज्यात काही ठिकाणी नाईट कर्फ्यू जारी। शिवसेना नेते संजय राऊत यांची भव्य मिरवणुकीदरम्यान करण्यात आला वीज पुरवठा खंडित। कर्नाटक सरकारच्या अडथळ्यांना मराठी भाषिकांनी घातली नाही भीक। आता पाहूया सविस्तर बातम्या। शुभम शेळके यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या खासदार संजय राऊत यांच्या रोड शो दरम्यान कपिलेश्वर ओव्हरब्रिज परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील शिवसेना समिती युतीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारार्थ बेळगावात दाखल झालेले महाराष्ट्रातील शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची भव्य मिरवणूक बुधवारी सायंकाळी अभूतपूर्व उत्साह आणि जल्लोषात पार पडली। मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने मराठी भाषिक सहभागी झाल्यामुळे रस्त्यावर विरोधकांच्या उरात धडकी भरणारा जणू जनसागर अवतरला होता। मिरवणुकीत बेळगाव शहर परिसरासह तालुक्यातील हजारो मराठी भाषिक तसेच समिती आणि शिवसेनेचे कार्यकर्ते प्रचंड संख्येने सहभागी झाले होते। त्यामुळे मिरवणुकीचा सुमारे 1.5-2 किलोमीटरचा मार्ग जनसागराने व्यापल्याचे दिसून येत होते। बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे। बेळगाव आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी। सिंह समितीचा विजय असो, शिवसेनेचा विजय असो, उद्धव ठाकरे यांचा विजय असो, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही आदी घोषणांनी मिरवणुकीत सहभागी मराठी भाषिकांनी मिरवणूक मार्ग दणाणून सोडला होता। मिरवणूक पाहण्यासाठी मिरवणूक मार्गाच्या दुतर्फा नागरिकांची गर्दीही झाली होती। मराठी दृष्ट्या कर्नाटक सरकारने शुभम शेळके यांचा जिथे जिथे प्रचार सभा झाल्या त्या ठिकाणाचा वीज पुरवठा खंडित करून अडथळा निर्माण करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे। तोच प्रकार बुधवारी मिरवणूक प्रसंगी देखील पाहायला मिळाला। मिरवणुकीला सायंकाळी उशिरा प्रारंभ होताच मिरवणूक मार्गावर असलेल्या कपिलेश्वर रेल्वे ओव्हरब्रिजवर पथदीप बंद करून अंधार निर्माण करण्याद्वारे प्रशासनाने आपली आकस बुद्धी आणि कोणत्या वृत्तीचे प्रदर्शन घडविले। तथापि या प्रकाराला भीक न घालता मिरवणुकीत सहभागी मराठी भाषिकांनी स्वतःच्या उत्साहावर विरजण पाडू न देता अत्यंत जल्लोषात कपिलेश्वर रेल्वे ओव्हरब्रिज ओलांडला। मिरवणुकीत सहभागी मराठी भाषिकांनी डोक्यावर परिधान केलेले भगवे फेटे, भगव्या टोप्या तसेच डौलाने फडकणारे भगवे ध्वज साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होते। अभूतपूर्व उत्साह आणि हजारोंचा जनसमुदाय असताना देखील संयुक्त महाराष्ट्र चौक येथे विरोधकांच्या उरात धडकी भरणाऱ्या या मिरवणुकीची यशस्वी सांगता झाली। मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता।
शिवाजी उद्यानापासून काढण्यात आलेला रोड शो संपूर्ण शहर परिसरात जाऊन संयुक्त महाराष्ट्र चौक येथे घेण्यात आलेल्या सभेमध्ये उमेदवार शुभम शेळके यांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीबद्दल आपला आक्रोश व्यक्त केला आहे. एक पक्षाला कंटाळून दुसऱ्यांना निवडून दिलेलं होतं. बोलायला मुद्दे नसल्यामुळं एकतर विकासावर बोलू शकत नाही. बेळगाव शहराचा आजपर्यंत जो विकास झालेला आहे तो माझ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेला आहे. आजपर्यंत साहेब 2 वर्ष झाली बेळगावच्या महानगरपालिका निवडणुका झालेल्या नाहीत. जाणून बुजून हे टक्केवारीचं राजकारण कुठेतरी चाललंय. त्यामुळं ही महानगरपालिका कुठेतरी मराठी माणसाच्या हातात जाईल म्हणून निवडणुका थांबवलेल्या आहेत. आजपर्यंत जसा हा प्रश्न चालू आहे तो तेव्हापासून बेळगावातल्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका समितीच्या हातात आहे आणि बेळगावचा सर्वांगीण विकास हा समितीने केलेला आहे. आम्ही जरी आमच्या भाषिक अस्तित्वासाठी लढत असलो तरी आम्ही कुठल्या जाती धर्म भाषेविरोधात आजपर्यंत बोललेलो नाही. आम्ही म्हणतो कन्नड आमची मावशी आणि मराठी माझी आई, पण त्यांनी एक आमची माफक इच्छा असते की त्यांनी सुद्धा आमच्या मराठीला मावशीचा दर्जा द्यावा. तो मिळतोय काय? वारंवार मराठी माणसाला डिवचायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा, आमच्या हृदयात सर्वोच्च स्थानी असलेल्या भगव्याची विडंबना करायची आणि ज्या हिंदुत्वाच्या नावाने आणि शिवरायांच्या भगव्याच्या नावानं मतं मागणारे तोंडात एक अक्षर काढत नाहीत. निवडणूक आलं की यांचं हिंदुत्व साहेब घरातनं बाहेर पडले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्त्या शोधू लागले. जेव्हा निवडणुकीला बसण्याचा निर्णय घेतलो त्यावेळेला माझ्याच सहकार्याने मला म्हटलं की कशाला पडायला बसलास. त्यावेळेला त्यांना उत्तर दिलेलं की पडायला बसलो नाही, लढायला जमलोय. एखादा साधा कार्यक्रम घ्यायचा म्हटला तरी प्रशासनाला दबाव टाकायला सांगतात. मी बाळासाहेबांची जयंती होती, टिळक चौकात आम्ही बाळासाहेबांचा फोटोपूजन केलं होतं. ते फोटोपूजन केल्यानंतर 1 तासात मला अटक करण्यात आली होती. ज्या वेळेला काळा दिन होता, काळ्या दिनाच्या आदल्या दिवशी आमच्या सहकार्याने उचलण्यात आलं. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला तो महानगरपालिकेवर अनधिकृत फलक फडकवण्यात आलं तिथं 1 तास आधी पत्रकार उभे होते. 1 तास आधी पत्रकार उभे असून तिथं कुठल्याही प्रकारचे पोलीस पोहोचले नाहीत. तिथं गाडी असून सुद्धा कुणाला इंटिमेशन दिलं गेलं नाही. आम्ही मात्र दुसऱ्या दिवशी निवेदन द्यायला जात असताना 100 फोन काय करणार आहे. यांचं गुप्तचर खातं एवढं जर चांगल्या पद्धतीने काम करत असलं तर त्यांना अडवलं का नाही. भगवा लावणं फारसं कठीण नव्हतं आमच्यासाठी, पण आम्ही या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला म्हणतोय आणि त्या संविधानानुसार सुप्रीम कोर्टानं निकाल देईपर्यंत जैसे ते परिस्थिती बेळगाव ठेवा असा आदेश देऊन सुद्धा त्यांनी कन्नड सक्ती वारंवार मराठी माणसाची गळचेपीट करत असतात. हायकोर्टानं आदेश दिलेला आहे या लाल पिवळ्या ध्वजाला कुठल्याही प्रकारची मान्यता नाही. तरी हा लाल पिवळा फलक कर्नाटकाचा झेंडा म्हणून ते गावभर फिरवतात. आम्हाला कुठल्याही भाषे किंवा राज्याविरोधात अजिबात आमच्या वाईट भावना नाहीत, पण या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या भगव्याची विडंबना करत असाल तर आम्हाला बोलावं लागेल. त्यावेळेला हे कन्नड सक्ती फलकांवर चालू झाली. साहेब माझ्या हॉटेलवर काही कन्नड गुंड आले होते. 60% कन्नड फलक लावा नाहीतर तुमचा परवाना रद्द करू. राऊत साहेब मागच्या वेळेला जेव्हा बेळगावला आले होते त्यावेळेला मी त्यांच्याशी बोललो होतो. साहेब माझा परवाना रिन्यू करून दिला नाही, मी हॉटेल बंद केलं. कुठल्याही प्रकारची लाचारी आम्ही पत्करणारे नाही. त्यांनी कितीही त्रास दिला तरी ते आम्ही झेलण्यासाठी समर्थ आहोत. हायकोर्टानं 2012ला निकाल दिलाय. कर्नाटक हायकोर्टानं वोडाफोन कंपनीनं त्यांच्यावर केस काढली होती. वोडाफोन कंपनीला त्यांनी सक्ती केली होती की कन्नडमध्ये फलक लावा. बेंगलोरमध्ये हा निकाल लागला होता. बेंगलोरमध्ये एका व्यक्तीनं केस काढली होती आणि तो निकाल लागला होता. या भारतीय संविधानात कुठल्याही भाषिक माणसावर कुठल्याही इतर भाषेची सक्ती करता येत नाही. त्यांना त्यांच्या भाषेत जगण्याचा अधिकार आहे आणि तुमच्याच कर्नाटकाच्या हायकोर्टाने दिलेला निकाल सुद्धा तुम्हाला मान्य नाही. प्रत्येक फलकावर कन्नड असताना सुद्धा साहेब त्यांचे कार्यकर्ते मोडतोड करू लागलेले आहेत. प्रत्येक वेळेला जाऊन काहीतरी धिंगाणा घालत असतात, पण कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर होत नाही. माझ्या राष्ट्रीय पक्षात गेलेल्या मराठी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, कुठल्याही त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. परत या.
आज बेळगावात 70% युवक हा रस्त्यावर उतरलेला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्याला खऱ्या अर्थानं आज बळ आलेलं आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. आज मला आनंद होतोय या 107 हुतात्म्यांच्या आशीर्वादानं 107 हुतात्म्यांच्या आशीर्वादानं मी महाराष्ट्र एकीकरण समितीचा आणि शिवसेनेचा सैनिक म्हणून एक उमेदवार म्हणून तुमच्या समोर मत मागण्यासाठी आलोय. निवडणुकीचा निकाल काय होतोय मला माहित नाही, पण आमचा नैतिक विजय झालेला आहे. बुधवारी शुभम शेळके यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या संजय राऊत यांनी सभेमध्ये आपल्या भाषणातून विरोधी पक्षांच्या मनात धडकी भरवली आहे. सीमा भागातील मराठी भाषिकांच्या एकजुटीने राष्ट्रीय पक्षांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. समितीचा सिंह या एकजुटीमुळे नक्कीच लोकसभेत प्रवेश करणार आहे. आता एकच प्रश्न आहे या लढ्याचा आवाज बुलंद करण्याचा. पंतप्रधानांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला हवं. 65 वर्षे भरडणाऱ्या सीमावासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा हक्क मिळवून द्यायला हवा. सीमा भाग कर्नाटकात डांबण्याची चूक पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली आहे असे म्हणत असाल तर तुम्ही ही चूक दुरुस्त करा असे आवाहन शिवसेना नेते, राज्यसभेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केले. शुभम शेळके हा आता खासदार झाला आहे हे लक्षात ठेवा असेही त्यांनी आपल्या भाषणातून ठामपणे म्हणले आहे. चौथ्या पिढीचाही चवर जोर आहे, हा जोर हटलेला नाही. बेळगावला खूप वर्षांनी वाघ आणि सिंहाचा खेळ सुरू झाला. त्याच्यामुळे माकडांचं काम विचारायचं. MS09 शुभमचा नंबर 9, शुभम आपला भाऊ आणि आता अणू यांचा नाकी 9. तमाम मराठी बांधव भगिनी बंधू आणि मातांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा संपलेला नाही. शुभमच्या निमित्तानं ही ज्योत परत पेटलेली आहे. प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आपण जय जयकार करत आहात मनापासून. बाळासाहेब ठाकरे यांना जी 3 महिन्याची कैद झाली होती 67 साली, ती बेळगावच्या प्रश्नावरच झाली. आणि शिवसेना या महाराष्ट्रातला एकमेव राजकीय पक्ष आहे की ज्याने या बेळगावच्या सीमा प्रश्नासाठी 69 हुतात्मे दिले, रक्त सांडले. रक्ताचं कमी आम्ही कधी पडू दिलं नाही आणि त्या रक्ताच्या नात्यानं आजही आम्ही बेळगावला येतो. पण आता रक्त सांडणार नाही, लाठ्या काठ्या खाणार नाही आणि भगव्या झेंड्याला हात लावाल तो सोडणार नाही. तर झेंडा खिशात ठेवून दांडा तुमच्यावरती ठोकल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजीचं नाव आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा त्या छत्रपतीची ही अवलाद या बेळगावात सुद्धा आहे. पण आज ही नवीन लढाई सुरू झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्यस्मरण करण्याचा दिवस. घटनाकार, संविधानकार, त्याने आम्हाला जे अधिकार आणि हक्क दिले, त्या हक्कातलं पहिलं महत्वाचं कलम आहे स्वातंत्र्य, अधिकार. अरे मला माझ्या भाषेवर, माझ्या आईवरती प्रेम करण्याचा अधिकार नसेल तर ती घटना काय जाळायची आहे? मोदी बेळगावात येऊन बघा काय चाललंय. दडपशाही म्हणजे काय, अत्याचार म्हणजे काय, खुनाखुनी म्हणजे काय आणि राजकीय कार्यकर्त्यांचे मुर्दे पाडणं म्हणजे काय हे पश्चिम बंगालमध्ये कशाला बघताय? या तुमच्या येदियुरप्पाच्या राज्यातून बघा.
जनसमुदाय हातात भगवा झेंडा घेऊन भगवा उपर्ण टाकून 60-65 वर्ष का लढतोय? तुम्हाला पश्चिम बंगाल मधला अत्याचार दिसतो, तुम्हाला अजून कुठल्या तरी राज्यातला अत्याचार दिसतो, तुम्हाला जगाच्या पाठीवरचा अन्याय दिसतो, पण तुम्हाला आमच्या या बेळगावचा अत्याचार, अन्याय, दडपशाही दिसत नाही. पंडित नेहरूंनी चूक केली असेल, काँग्रेसची चूक आहे, पंडित नेहरूंनी चूक केली आणि तुम्ही दुरुस्त करा. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या सिंह या चिन्हाला बळकटी देण्यासाठी शिवसेनेचे संजय राऊत बेळगावला आले होते. भव्य प्रचार फेरीत सहभागी होऊन त्यानंतर झालेल्या भव्य प्रचार सभेत त्यांनी आपली तोफ डागली. सीमा भागात बऱ्याच वर्षांनी आता वाघसिंहाचा खेळ सुरू झाला आहे. आता माकडांचे वांदे झालेत असेही ते म्हणाले. यावेळी हातक नंगल्याचे खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी! जय शिवाजी! असा आवाज गुमगुमला पाहिजे. आज बेळगावमध्ये जनतेच्या प्रेमाला आला आहे ऊत, तुमच्या भेटीला आला आहे उद्धव ठाकरे साहेबांचा दूत, गाडायला दडपशाहीचे भूत ज्याचे नाव आहे संजय राऊत. शुभम, काळजी करू नको, मराठी माणसाची अस्मिता विकत घ्यायला अजून जन्माला यायचा आहे माईचा पूत. शुभमच्या निमित्तानं शुभारंभ होतोय एका नवीन ताकदीचा, एका नवीन युगाचा आणि वाघाच्या खऱ्या छाव्याचा, की ज्याच्या माध्यमातून समृद्धीची आणि सामाजिक एकतेची, समतेची मशाल ह्या सीमा भागामध्ये पेटवण्यासाठी म्हणून शुभमनं छातीचा कोट केलाय. आणि मी मुद्दामून या ठिकाणी शुभम सांगेन, मला वाटतंय की महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि राज्यांमध्ये अनेक उमेदवार मी त्या ठिकाणी पाहिले. तब्येतीकडे जाऊ नका, पण वयानं शुभम साहेब हा देशातला सर्वात तरुण खासदार होणार आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांशी माझं देणं घेणं नाही, कारण त्यांचं अस्तित्व जे केंद्रातील लोक ठरवितात त्यांच्याशी आमचा लढा आहे. या लढ्यात महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन समाज आणि सारेच पक्ष आमच्या सोबत आहेत. मात्र शुभमच्या विरोधात उभा असलेला प्रमुख भाजप पक्ष या लढ्यात महाराष्ट्रात कितपत साथ देतोय हे सांगता येत नाही. शिवसेनेने सीमाप्रश्नी आपले रक्त सांडले आहे. या रक्ताची शपथ घेऊन आज शुभमला लोकसभेत पाठविण्याची खरी गरज असल्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कर्नाटकाची नांगी आवळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. या राज्याच्या पाण्याची चावी आमच्या हातात आहे. मात्र तेथेही आम्ही माणुसकीचा धर्म पाळतो हे कर्नाटकातील त्या नेत्यांनी विसरू नये. येथे पाठीवर लाठ्या पडल्या की कुठे बांबू मारायचा हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. छत्रपती शिवरायांचा वारसा जपला आहे. अशा वेळी सीमा भागात होणारा शिवराय आणि भगव्याचा अपमान यापुढे कदापि सहन केला जाणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN न्यूज मराठी. क्लासिक ऑल इन वन. थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव. या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्केल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स,
नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सन केट, कॉटन हँड ग्लोव्स, थर्मल, टी शर्ट्स, 3/4 पॅन्ट्स, बरमुडा, नाईटवेअर, गाउन्स, अंडरगारमेंट्स, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी बाळापासूनच्या साईजपासून प्लस साईजपर्यंत प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध. म्हणजे एकाच शॉपमध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी. तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन शॉप नंबर 1457, मारुती गल्ली बिसाइड मारुती टेम्पल, बसवांग गल्ली कॉर्नर, बेलगाम. तर संपर्क साधा 9606698537 वर. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यताप्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्डरोब 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आजही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टॉवर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समादेवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही.
सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स बेळगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. भाजपा उमेदवार मंगला अंगडी यांच्या रोड शोसाठी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी मनगुत्ती आणि पिरनवाडी प्रकरण ताजे असतानाच घेतलेला छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आता अनेकांना जाम झोंबणार आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजपाच्या उमेदवार मंगला अंगडी यांच्या विजयासाठी हिंदू आणि विशेषतः मराठी मतांवर डोळा ठेवून मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी गुरुवारी बेळगावात भव्य रोड शो केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून प्रचाराला प्रारंभ झाला. मनगुत्ती आणि पिरनवाडी प्रकरण ताजे असतानाच घेतलेला छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आता अनेकांना जाम झोंबणारा आहे. बेळगावात गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर हा रोड शो काढण्यात आला होता. शिवाजी महाराज उद्यानापासून मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला प्रारंभ झाला असून भाजपाच्या मंगला अंगडी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी या रोड शोमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योग मंत्री जगदीश शेट्टर, वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील, अन्न पुरवठा मंत्री उमेश कत्ती, बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील, उत्तरचे आमदार अनिल बेनके आदी उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे बेळगाव सीमा भाग प्रश्न व अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकत मराठी भाषिक एकत्रित राहणे ही काळाची गरज आहे असे त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले आहे. काल नक्कीच आपण बेळगावमधलं वातावरण पाहिलं असतं. पुन्हा एकदा ही एकजूट अनेक वर्षांनंतर पाहता आली. मराठी तरुणांचा उत्साह पाहता आला आणि जुने जे या चळवळीतले कार्यकर्ते पदाधिकारी होते, एकीकरण समिती असेल किंवा आमची शिवसेना असेल किंवा इतर श्रीराम सेना असेल, या सगळ्या जुन्या लोकांनी तरुण पिढी पुढे येते त्यांना आशीर्वाद देत असल्याचं चित्र काल इथे पाहतात. गेल्या 65 वर्षाचा हा इकडल्या मराठी लोकांचा संघर्ष आहे. अन्याय न्यायालयामध्ये दाद मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण, केंद्र सरकार न्याय देत नाही. इकडलं राज्य सरकार दडपशाही करतात. अशा वेळेला लाखो मराठी बांधवांनी, इकडल्या सीमा बांधवांनी करायचं काय? आत्ताच तरुण कार्यकर्त्यांशी माझी बैठक झाली. एकेकाळी इथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे 6 आमदार निवडून यायचे आणि विधानसभेत बेंगलोरच्या ताकद एकत्र दिसत होती. जोपर्यंत इथे आपण निवडणुका जिंकत नाही तोपर्यंत आपला आवाज हा कर्नाटकच्या विधानसभेत आणि दिल्लीमध्ये सुद्धा घुमणार नाही. आम्ही आहोत. म्हणजे कधी काळी इथे एक आमदार सुद्धा निवडून आलाय, संभाजी पाटील असायचे मला वाटतं, पण ते एकटे सुद्धा विधानसभेमध्ये तेव्हा एकीकरण समितीचा आवाज बुलंद करत होते. ही आता सुरुवात परत नव्यानं झालेली आहे. तरुण मुलांनी हे संपूर्ण ही मुवमेंट, ही चळवळ हातामध्ये घेतली आणि भविष्यात नक्कीच सरकारला यांची दखल घ्यावी लागेल. साहेब, काल स्थानिक मुख्यमंत्री होते प्रचारानिमित्ताने बेळगावमध्ये. आज भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत आहेत. भाजपनेही पूर्णपणे त्यांची ताकद लावली. भारतीय जनता पक्षानं इथे ताकद लावली किंवा काँग्रेस पक्षानं ताकद लावली याच्याविषयी आक्षेप घेण्याचं कारण नाही. राष्ट्रीय पक्ष आहे, ते निवडणुका लढतील. पण महाराष्ट्रातल्या नेत्यांनी कोणत्याही पक्षाच्या इथे येऊन मराठी उमेदवाराविरुद्ध प्रचार करण्याची बेईमानी करू, कोणी असतील, मग काँग्रेसची असतील, जनता पक्षाची असतील, राष्ट्रवादी आणि शिवसेना येणं शक्यच नाही. इतकंच कशा महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी सुद्धा
इथे प्रचाराला येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधामध्ये प्रचार करतील असं मला वाटत नाही. कारण सीमा प्रश्नाची आणि सीमा बांधवांची महाराष्ट्रातली जनता आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय पक्षाचे लोक 4 पिढ्या झाल्या तरी एका नात्यानं भावनेनं बांधले गेले. पण भारतीय जनता पक्षाचे जे लोक आहेत त्यांचा या चळवळीशी तसा संबंध नाही, भावनिक गुंतवणूक नाही. पण मराठी म्हणून तरी तुम्ही महाराष्ट्रासाठी इकडल्या मराठी बांधवांसाठी हे पाप करू नका असं माझं त्यांना आव्हान आहे. थेट विचारतो, गडकरी येणार आहे तिथे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी. गडकरींचा उद्देश काय समजून घेतला पाहिजे. गडकरी हे मोठे नेते आहेत आणि ते फक्त विदर्भाचे नेते नाही तर ते महाराष्ट्राचे सुद्धा नेते आहेत. आणि महाराष्ट्रात सीमाभाग यावा असे ठराव गडकरी मंत्री असताना सुद्धा झालेले आहेत सरकारचे. ते त्यांनी विसरू नये. आणि आजही आपण प्रत्येक विधानसभा अधिवेशनामध्ये सीमा बांधवांसंदर्भात एक ठराव करत असतो. ते समजून घ्या. माझं आव्हान परत त्या सगळ्यांना आहे की मराठी माणसाची जी एकजूट इथे होताना मला दिसते, आम्हाला दिसते, त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न कोणी करू नका. जर मदत करता येत नसेल तर निदान तोडफोड तरी करू नका. सर, बेलगाव की जनता को क्या भरोसा दिया इस बार आपने? ठीक है, बेलगाव की जनता चुनाव लड़ रही है, ठीक है, चुनाव लड़ना तो चुनाव आते हैं, चुनाव चले जाते हैं. यहाँ की जो लड़ाई है, यहाँ के जो मराठी लोगों की है, उनकी मातृभाषा की लड़ाई, और मातृभाषा की लड़ाई पूरे विश्व में लड़ी जाती है. ये कोई नई बात नहीं है. ये केरल में भी होता है, ये महाराष्ट्र में भी होता है. हमारे महाराष्ट्र में तो तेलुगु, कन्नड़, उर्दू सब लोग इतने लोग रहते हैं, लेकिन हमने कभी ऐसा नहीं किया कि उनके स्कूलें बंद करो, या जो मराठी भाषा बोलने वाले हैं उनके लाइब्रेरीज है, उनके कल्चरल सेंटर है, उनको हमारी सरकार हमेशा फंड्स देती है या सब्सिडी देती है. ये हमारा कर्तव्य है, सबका कर्तव्य. देश एक है, लेकिन हमारा झगड़ा है जो है वो केंद्र सरकार से, न्यायालय से. सीमा विवाद पूरे देश में फिर एक बार उभर कर आए हैं, और सबसे पुराना सीमा विवाद अगर कोई होगा ये महाराष्ट्र और कर्नाटक का. सर, इस बार चुनाव में यही मुद्दा रहेगा या दूसरे और कुछ लोगों को आपने भरोसे दिए हैं? बहुत मुद्दे हैं इस देश जी. में, लेकिन अगर महाराष्ट्र एकीकरण समिति के उम्मीदवार के प्रचार के लिए मैं आया हूँ तो जो उनके मुद्दे हैं यहाँ के लोकल, वो हमारे लिए महत्वपूर्ण है. मैंने कल मोदी जी से आह्वान किया है कि पश्चिम बंगाल में ममता बनर्जी अन्याय करती है, अत्याचार करती है. एक बार आप यहाँ के प्रशासन को भी निर्देश दीजिए. जब फैसला होगा सर्वोच्च न्यायालय में देख लेगा. तब तक यहाँ जो दहशत है, जो अन्याय है, वो तो बंद करो. क्या मांगा यहाँ के लोगों की, मराठी लोगों की, एक बार समझ लीजिए. हमारे मुंबई में लाखों हमारे कन्नड़ भाई रहते हैं, कभी हमारे झगड़े नहीं होते उनसे. यहाँ कुछ भी हो, वहाँ हम सब एक हैं. यहाँ भी इस प्रकार का सरकार ने बर्ताव करना चाहिए. सर, आपका जो कहना है सही है, मैं मानता हूँ. ये कई सालों से चल रहा है, भाषा विवाद जो चल रहा है उसको साइड परे रखिए. कुछ और इश्यू जो जैसे कि अभी कांग्रेस वाले मुद्दा उठाया, इन्होंने अपने फ्रंट में रखा है कि महंगाई, तो आपने क्या रखा है? हमारे लोकल लोगों ने, मैंने जो कल मुद्दा उठाया है वो तो जरूर एकीकरण समिति के मुद्दे वही उठाए. लेकिन महंगाई है, कोरोना से वजह से जो आर्थिक संकट आया है वो मुद्दे हैं. मुद्दे तो बहुत हैं, लेकिन पंतप्रधान मोदी आज भी मैं मानता हूँ ये संकट के घड़े में हमारे नेता हैं. हम उस तरह से संघर्ष नहीं करेंगे. आज देश संकट में है और इसलिए किसी और मुद्दे को भटका के हम किसी का ध्यान यहाँ वहाँ नाही करणार चाहते. काल ज्या पद्धतीने प्रचार सभा आणि एकूण रोड शो झाला आणि प्रचार ज्या पद्धतीने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेने केलाय, काय निकाल अपेक्षित आहे? तुम्हाला काय वाटतं की काय निकाल लागतील? कालचं चित्र पाहिल्यावरती मला असं वाटतंय लढत तिरंगी, चौरंगी आहे, पंचरंगी आहे मला माहित नाही, पण ही थेट लढत ही भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये
आणि खूप वर्ष अशी थेट लढत होते. जर महाराष्ट्र एकीकरण समितीला आणि शिवसेनेला मानणारा मतदार ताकदीनं उतरला, मजबूतीनं उतरला, तर नक्की दर्शन शेळके हे शिवसेना आणि एकीकरण समितीचे मिळून लोकसभेतले 19वे आमदार असतील आणि संसदेतले आमचे 22वे खासदार असतील. सर, आप एक तरफ कहते हैं कि कन्नड़ और मराठी की लड़ाई हमारी नहीं है, हमारी जो सीधी लड़ाई है सरकार से है, केंद्र सरकार से है. कल आपने कहा कि हम महाराष्ट्र से कर्नाटक को पानी नहीं देंगे. ऐसा नहीं काम है जी, आपने मेरा भाषण सुनो. हमने कभी इस प्रकार के काम नहीं किए हैं, मैंने ये कहा है. हाँ, और हम नहीं करेंगे. मानवता और पानी की लड़ाई ये राजनीति में नहीं आनी चाहिए. जी, ये हमेशा हमारा कहना है. हमें कर सकते तो उस वक्त हमने किया है. हाँ सर. देश एक है, बताओ. देश एक है और एक रहेगा. शुभम शेळके संदर्भात एक शब्दात तुम्हाला काय सांगायचं झालं तर काय सांगू शकता? शुभम शेळके संदर्भात एकच सांगेन की शुभम शेळकेच्या नावानं ही लढाई सुरू झाली आहे आणि लढाई विजयाकडे जाईल. सर, आप अपने जितने भी जो बॉर्डर में लीडर्स हैं लोकल, उनको कुछ कहना चाहेंगे? क्योंकि बार बार कर्नाटक के व्हीकल इधर से उधर जाते हैं, उधर से इधर आते हैं, तो बार बार पथराव होता है. नहीं होना चाहिए, लेकिन क्यों होता है? अब मेरे साथ शिवसेना के हमारे 2 यहाँ के नेता बैठे हैं. जी सर. उनके गाड़ी पर किसने हमला किया? हमारे यहाँ एक पत्थर गिरता है तो वहाँ भी गिरता है. इसे रोकने के लिए आप कुछ कहना चाहिए? देखो अगर ये पत्थर गिरने की बात ठीक नहीं है, ना यहाँ ना वहाँ. यहाँ हमारे कार्यकर्ता है महाराष्ट्र एकीकरण समिति के, उनके ऊपर झूठे मुकदमे आप डालते हो. हाँ, उनके ऊपर गलत केस डालकर हाँ उनको तड़ीपार करते हो. ये मेरे साथ शुभम शेळके बैठा है, उनका होटल क्यों बंद किया उस वक्त? देखो, होटल तो मुंबई में बहुत चलते हैं फिर यहाँ के लोगों के. हम उनके साथ जाके 2 दिन खाना भी खाते हैं, हमारे साथ बैठते हैं. लेकिन ये ठीक नहीं. सरकार को समझना चाहिए. मैं देश की बात कर रहा हूँ यहाँ बैठकर, आप भी देश की और राष्ट्रीय एकता की बात करो. यहाँ के लोगों के इश्यू है. आप यहाँ के राज्यकर्ता हो, आप यहाँ के प्रमुख हो, नेता हो, कोई भी किसी भी पार्टी का हो, आप उनके साथ बैठो, चर्चा करो. अहंकार से राजनीति नहीं चलती. सर, आप एमईएस को समर्थन करने के लिए आए हैं. क्या आप शिवसेना इतना कमजोर पड़ गया? आपकी शिवसेना के कोई कैंडिडेट खड़े नहीं हो सकते? नहीं करेंगे. एमईएस जो है महाराष्ट्र एकीकरण समिति ही शिवसेना है, हमारा संगठन यह है, हम करेंगे. लेकिन इस सीमा बॉर्डर एरिया में बाला साहब ठाकरे जी की पॉलिसी रही है. एकीकरण समिति जो है महाराष्ट्र एकीकरण समिति वो शिवसेना का ही काम करती है. हम मराठी है, वैसे हम हिंदू भी है. राऊत साहेब, एक मागणी झाली स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून, शिवसेनेचं एक संपर्क कार्यालय इकडे असावं, जेणेकरून इथे शिवसेनेचं संपर्क कार्यालय आहे. त्यांची मागणी अशी आहे की महाराष्ट्र सरकारनं या विभागासाठी एक संपर्क मंत्री नेमलेले आहेत, एकनाथ शिंदे. तर संपर्क मंत्र्यांचं एक शासकीय कार्यालय इकडे असावं अशी त्यांची मागणी आहे आणि मी नक्कीच सन्माननीय मंत्र्यांशी या विषयावर बोलणार. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN न्यूज मराठी. One stop, one shop, one solution for all your celebration. We Sumitina Traders provide best services and are wholesale dealers in birthday items, marriage decor, event management and many more. We also deal in all seasonal items such as Holi, Ganpati, rainy wear, Diwali, Christmas, etc. We also deal at cake items, toys, fetas, special light effects, etc.
We also undertake events such as birthday decoration, baby shower and special entries for all the occasions. Visit our shop to experience the best services in Belgaum. Regards, Sumitinath Traders, Pangul Gully, Belgaum. Contact Vicky Mehta 99868 or Ruchi 99866 60208. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज। आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग। आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन। आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेळगाव। फोन 0831-240-7480। होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स। साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, कभी रिश्तों को, कभी सपनों को, कभी अरमानों को। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, आपकी मुस्कुराहट को। आदर्शा फैशन डिजाइनर, ब्लाउज, सूट्स, लहंगास, चूड़ीदार, हैंडवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी के स्पेशलिस्ट। आदर्शा फैशन डिजाइनर। बुधवारी भाजप उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांची बेळगाव दौऱ्यादरम्यान प्रकृती बिघड झाल्याने त्यांची आरोग्य तपासणी करून ते सध्या ठीक असल्याची बातमी डॉक्टरांनी दिली आहे। बुधवारी भाजप उमेदवार मंगला अंगडी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री BS येडियुरप्पा बेळगाव दौऱ्यावर आले होते। या दरम्यान त्यांच्या प्रकृतीत बिघड झाला होता। त्वरित त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून ते सध्या ठीक असल्याची माहिती डॉक्टरांनी सांगितली आहे। बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी, गोकाक येथे जोरदार प्रचार केला होता। दुपारी बेळगाव सांब्रा विमानतळावर आगमन झालेल्या मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी सांब्रा विमानतळावर मतयाचना करून खासगी हॉटेलमध्ये विश्रांती घेऊन पुन्हा गोकाक, मुडलगी येथे प्रचार सभा घेतल्या होत्या। त्या दरम्यान त्यांच्या आरोग्यात बिघड झाल्याने खासगी हॉटेलमध्ये उपचार करण्यात आला असून त्यांची तब्येत ठीक असल्याचे सांगण्यात आले आहे।
आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाव जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. एपटेक एविएशन एकेडमी बेलगाम. यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है. हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है. आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है, और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं. हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं. अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए. एपटेक एविएशन एकेडमी बेलगाम. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी. ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना, मारुति गली, बेलगाम. मन भाए आराधना. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी. कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन. आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए. हर पार्सल के साथ एक मास्क फ्री. होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी. फोन 0831 2435 777 और 8884121718. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कोल्हापूर खासदार धैर्यशील माने यांनी शहरातील शिवाजीनगर येथे कॉर्नर सभा घेऊन आपल्या भाषणातून उमेदवार शुभम शेळके यांना निवडणुकीत विजयी करा असे बहुजन समाजाला आवाहन केले आहे. तर आज बेळगाव मध्ये तरुणाई वज्रमूठ वरून एकत्र आले आणि शुभमच्या निमित्तानं ही लढाई हातामध्ये घेतली. प्रत्येक घरामध्ये समितीचा विचार परत जाऊन पोहोचतोय आणि तो तळागाळापर्यंत पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी म्हणून शुभम हे एक माध्यम होतंय. लोकसभा हे एक माध्यम आहे. लोकसभा हे आपलं ध्येय नाही. कुठल्या तरी ध्येय गाठण्यासाठी मार्ग एखादा लागतो. संसदीय मार्ग त्याच्यासाठी आहे आणि म्हणून संसदेमध्ये मराठी प्रतिनिधी असला पाहिजे याच्यासाठी म्हणून खऱ्या अर्थानं आपला हा अट्टास आहे. निश्चितच शुभम सारखं काल मी भाषण ऐकत होतो. गणित दिसायला भारदस्त आहे. शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये आल्यामुळे दांडिया माणसाची सवय आहे. भारदस्त पर्सनॅलिटी आहे. एखादी गोष्ट मनामध्ये घेतली तरुणांनी की त्याचा विचारानं पाठराखण करता आली पाहिजे. त्याला विचाराची जोड पाहिजे. कमी वयामध्ये अतिशय चांगली विचाराची जोड शुभमला त्या ठिकाणी प्राप्त झाले. एकीकरण समितीचा
त्यागाचा इतिहास, सर्व समर्पक, सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारा इतिहास खऱ्या अर्थानं ह्या पार्टीचा, तुमच्या पार्टीशी त्या ठिकाणी आहे. शिवसेना आणि सर्व मित्रपक्षांचा पाठिंबा खऱ्या अर्थानं या युवा उमेदवाराला त्या ठिकाणी आहे. कालच मी बोलत असताना सांगितलं की कालच्या दिवशी ज्या ठिकाणी ज्यावेळी शुभारंभ आपला त्या ठिकाणी, त्या चौकाचंच नाव महाराष्ट्र एकीकरण चौक आहे. संयुक्त महाराष्ट्र एकीकरण चौक असंच नाव आहे ना त्याचं, संयुक्त महाराष्ट्र चौक. तो फक्त महाराष्ट्राला मिळाला, आम्हाला वगळून. आता संयुक्त महाराष्ट्र चौकामध्ये आपली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची ही सभा झाली आणि तिथून आपण खऱ्या अर्थानं तो संदेश नुसता बेळगावला दिलेला नाही, तर संपूर्ण देशाला त्या निमित्तानं संदेश या ठिकाणी मिळाला. करोनाची इतकी प्रचंड लाट या ठिकाणी आहे, अनेक जीव मुठीत घेऊन. मी विचार करत होतो का लोक अशा परिस्थितीमध्ये, मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन मास्क घाला, पण त्याचबरोबर इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा लोक का जीव मुठीत घेऊन तिथं ऐकायला येतात, बघायला येतात, इतकी मोठी गर्दी का करतात? याचं कारण काय असेल? करोनापेक्षाही वाईट त्रास आपल्याला इथं होतोय याची जाणीव लोकांना आहे, इथल्या मराठी बांधवांना आहे. आणि तो जीव मुठीत घेऊन येऊन त्यावेळेचा मराठी माणूस भारत देशाच्या सर्वांगीण शासनाला त्या ठिकाणी संदेश देण्यासाठी तिथं उपस्थित होता की करोनाची लढाई आम्ही लढतोय, पण त्याचबरोबर आमच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी म्हणून आम्हाला बळ देण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी येत आहेत. माझ्या इथं असणाऱ्या मराठी अमराठी सर्व लोकांना, भारतीय लोकांना माझी विनंती आहे, सगळ्यांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. काही गोष्टी आपल्याला पथ्य पाळले पाहिजे. हा काळ असा आहे की ज्याच्यामध्ये आपण माणुसकी आणि माणूस जगवणं याच्यासाठीचा त्या ठिकाणी लढा चालू आहे. ही इलेक्शन आहे, ह्या इलेक्शनच्या माध्यमातून आपण आपला विचार त्या ठिकाणी रेटतोय. ते रेटत असताना सुद्धा आपल्या लोकांच्या, सर्व लोकांच्या आरोग्याची काळजी आपण सर्वांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. निश्चित आजचा हा छोटेखानी अशा पद्धतीची कॉर्नर सभा अचानकपणे आपण काल त्या ठिकाणी सर्व ठरवली. तळपत्या उन्हामध्ये सूर्यराजाच्या साक्षीनं भगवा सूर्य या ठिकाणी वर तळपतोय, त्याच्या साक्षीनं या ठिकाणी मी मुद्दाम सांगेन की हा रक्तरंजित इतिहास जो या ठिकाणी या नगरीचा आहे, हा लढा जो आहे, याला कुठंतरी सन्मानित करण्याची संधी या इलेक्शनच्या माध्यमातून आली. मी सोशल मीडियावर त्या ठिकाणी या सगळ्याची थोडा फॉलोअप घेत होतो. येत असताना वर्तमानपत्रांच्या बातम्या त्या ठिकाणी दळवीसाहेब मी पाहत होतो. मला मनापासून सांगितलं पाहिजे की सुरुवात होत असताना कुठंतरी 1000 व्ह्यूज, 2000 व्ह्यूज असं या ठिकाणी तुम्हाला असायच्या, पण आता 4-4 लाख आणि 5-5 लाख व्ह्यूज एका चॅनलवर त्या ठिकाणी त्या लोकांना येत आहेत. म्हणजे तुम्हाला सिरियसली घ्यायला चालू झालं. पहिल्यांदा जो पोराटकी वाटत होता, ज्याच्यामुळे काय होणार नाही असं वाटत होतं, आपली लोक तर आनंदाने बघताय, पण विरोधक सुद्धा डोळे लावून बघताय. ते तुम्ही या ठिकाणी आपल्या विजयामध्ये हे खऱ्या अर्थानं फार मोठं यश आहे. मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन, आम्हाला कोणी विरोधक आम्ही कोणाला मानत नाही. आमचा लढा हा वैचारिक लढाई आहे, संघर्षाची लढाई आहे, इतिहासाची जोड असणारी त्या ठिकाणी लढाई आहे. आज काल योगायोगानं रमजानचा सण सुरुवात झाली, पवित्र रमजान या ठिकाणी आहे. शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन की जिथं मराठा समाज राहतो तिथं स्वतः शाहू महाराजांनी स्वतःच्या राजवाड्यामध्ये पीराचं या ठिकाणी स्थापना केली होती. तिथं त्या ठिकाणी आमच्याकडे पीर बसतो. मी धैर्यशील माने आहे, मी मराठी समाजाचा त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणारा मराठा म्हणून त्या ठिकाणी जरी काम करत असेल तरी सुद्धा माझ्या घरामध्ये पीर बसतो आणि एका मशिदीचं मध्ये पुजारी आमच्या या ठिकाणी स्वतः मानेचे. देव कुठल्या जाती पंथाला त्या ठिकाणी मानत असतो. मराठा समाज, मराठी माणूस हा सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा, जातीचा सलोखा राखणारा आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमान बाळगणारा त्या ठिकाणी आहे. शाहू महाराजांनी घालून दिलेली परंपरा अनेक मराठी कुटुंब त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आजही जपत आहेत. माझ्या असणाऱ्या इथल्या मुस्लिम बांधवांना आज रमजानच्या शुभेच्छा देत असताना इथं सुद्धा शिवाजी महाराजांच्या नावाने हे नगर आहे, पण इथं मुसलमान बांधवांची संख्या सुद्धा तितक्याच प्रमाणात त्या ठिकाणी आहे. माझ्या असणाऱ्या या पवित्र रमजानच्या या सणानिमित्त माझ्या मुस्लिम बांधवांना सुद्धा मला या ठिकाणी विनंती करायची आहे, जी लढाई आम्ही ही लढतोय, ही लढाई बहुजन समाजाची लढाई आहे, तुम्हा आम्हा सर्वांची लढाई आहे. खऱ्या अर्थानं एक उपेक्षित घटकाला मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी म्हणून काय संघर्ष करावा लागतो. इथं तुम्ही एकमेकाच्या हातात हात घालून जर उभा राहिलात तर निश्चितपणे येणारा निकाल तुम्ही 2 तारखेची वाट बघायची गरज नाही.
ज्या दिवशी मतदान होईल त्याच दिवशी गुलाल लावायला हरकत नाही, इतकी ताकद बहुजन समाजाची तुम्ही एकत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी होणार आहे. मराठी असणाऱ्या सर्व मंडळींनी जात पात धर्म बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एकरूपतेच्या दृष्टिकोनात हा लढा जो या ठिकाणी क्रांतिकारी लढा चालू आहे, जातीय संघर्ष बाजूला ठेवून सामाजिक एकरूपाचं दर्शन त्या ठिकाणी घडवण्याला एक संधी या निमित्ताने या ठिकाणी मिळते. मी शिवसेनेचा खासदार म्हणून तुमच्यापाशी या ठिकाणी उपस्थित आहे. निश्चितच गावागावापर्यंत तुमच्या प्रचाराची रणधुमाळी जाऊन पोहोचले. उन्हा तानाचं कडकत्या उन्हामध्ये या ठिकाणी ही मुलं काम करतायत. बाबांनो, 17 तारखेपर्यंत तर अजिबात विश्रांती घ्यायची, सुट्टी नाही, अजिबात सुट्टी नाही. प्रत्येक शेवटचं मतपेटीपर्यंत जाऊच तोपर्यंत आपल्या हक्काची घ्याच. प्रत्येकाला त्या ठिकाणी आता सांगायची गरज नाही, सिंह घराघरापर्यंत आहे, तिथपर्यंत जाऊन पोहोचलाय. पण आता सिंहाला मतपेटीपर्यंत नेणं गरजेचं आहे. ते मतपेटी मधला सिंह फार महत्वाचा आहे. आता जो मनात आहे तो प्रत्यक्षात उतरला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय नाही, इकडं वातावरण चांगलं आहे, तिकडं वातावरण चांगलं आहे. जे जे आपले इतर मित्र आहेत, इतर या ठिकाणी मित्र आहेत जे अमराठी सुद्धा असतील, पण तुमच्या भावनेशी तुमच्याशी सहानुभूती प्रत्येकानं इथं असणाऱ्या मराठी माणसांना 2 मतं जोडायचा या ठिकाणी उपक्रम हातामध्ये घ्या. फक्त 2 मतं. आपला इतर बांधव कुठल्याही समाजाचा असू दे, कुठल्याही भाषेचा असू दे, त्याला आपल्या बरोबर घ्या, आपला विचार समजावून सांगा. तुम्ही सगळ्यांनी ही चळवळ हातामध्ये घेतली. पुढच्या 2 दिवसामध्ये मी निश्चितपणे सांगेन, तुमची मतं तर तुम्ही घ्यालच, पण इतरांच्या पैकी जर 2-2 मतं तुमच्या प्रत्येकाने या ठिकाणी काढली तर निश्चितपणे आपल्या विजयाची मुहूर्तमेढ ही खऱ्या अर्थानं त्या निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे. शिवछत्रपती कुठल्या एका जातीचे आणि पंथाचे नव्हते, ते होते ते स्वराज्याचे संकल्पक होते. आणि शिवछत्रपतींनी जो स्वराज्याचा गाडा हाकला तो 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांच्या जीवावर हाकला. आणि मी निश्चितपणे सांगेन, शिवरायांच्या ह्याच्यामध्ये जसे मराठी मुलं त्या ठिकाणी काम करत होती आणि स्वराज्यासाठी धडपडत होती, त्या काळामध्ये त्यांच्या सैन्यामध्ये मुसलमान सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात होते आणि तो स्वराज्याचा धागा तेही या ठिकाणी धरत होते, कारण भगवा त्यांच्याही खांद्यावर होता. आज जात पात धर्म याच्यापेक्षाही आज स्वराज्याची लढाई आहे. आणि जे शिवछत्रपतींनी त्या काळामध्ये केलं ते स्वराज्याचं परत एकदा कुंदन उभं करण्याचं काम आपण प्रत्येक युवकांना हातामध्ये घेतलंय. आज या लढायला धैर्यशील मानेसारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याची साथ आहे, पण तुमच्यासारखे अनेक शुभमवर प्रेम करणारे, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वर प्रेम करणारे आणि शिवसेनेवर आणि त्याच्या मित्रपक्षांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं गावागावामध्ये या ठिकाणी काम करतायत. आपलं मोठं काम शुभम ही तरुणाई करते. मी खऱ्या अर्थानं सांगतो, तुम्ही हातात घेतली इलेक्शन की कोणतीही मागं या ठिकाणी शक्ती असायचं कारण नाही. तुम्ही घेतलेली इलेक्शन अयशस्वी होत नाही. नुसतीच खासदारकी आपल्याला लढवायची नाही. खासदारकीला आपला उमेदवार निवडून येईल त्याच्याबद्दल मनात शंका बाळगायचं कारण नाही. येणाऱ्या आमदारकीला सुद्धा उमेदवार एकीकरण समितीच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून आणि असणाऱ्या सर्व घटकांच्या माध्यमातून आपल्या विचाराचे झाले पाहिजे. याची मुहूर्तमेढ आज लोकसभेला आपण रोवतोय. पुढचा विचार आजच या ठिकाणी तुमच्यामध्ये असला पाहिजे. घट्ट करा. प्रत्येक राजकारणामध्ये राज्यसत्ता असली पाहिजे. कशासाठी? तर ती सामान्य माणसाच्या हितासाठी म्हणून त्या ठिकाणी वापरता आली पाहिजे, विकासासाठी म्हणून वापरता आली पाहिजे. सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारा सर्वांगीण विकासाचा संकल्पक हा राज्यकर्ता असला पाहिजे. या दृष्टिकोनातून एका तरुणावर ही संधी मिळण्याची या ठिकाणी योजना प्राप्त झालेली आहे. दुसरी लोकसभा लढतोय तो. पहिली लोकसभा मला वाटतं मागे लढला तरी किती 100 उमेदवार उभे होते, 48 उमेदवार उभे होते आणि 2019ला पहिली लोकसभा त्या ठिकाणी लढली. साहेब, जिद्द सुद्धा कशी असते बघा. एखाद्या माणसानं लढाई करताना त्यावेळी सुद्धा माहिती होतं की काय पुढे वाढून ठेवलंय, पण लढाईला कधी पार दाखवायची नसती. शिवछत्रपतीच्या मावळ्यांना शिर कापून हातात दिलं, पण शिवछत्रपतींचा आदर कधी खाली होऊ दिला नाही. मला मनापासूनचा अभिमान आहे की आज महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रत्येक लढवय्या मावळा हा शिवछत्रपतींचा आशीष घेऊन लढतोय. पार दाखवणारा हा कार्यकर्ता नाही, लढणारा आणि निधड्या छातीनं या कामाला मदत करणारा या ठिकाणी हा युवक गावागावापर्यंत या ठिकाणी आहे. जाहीर सभा आज थांबतील, पण खरा काम आता चालू होत आहे. पुढाऱ्यांची भाषणानं काम होत नाही, काम होतंय ते तुम्ही हातात घेतल्यानंतर, घराघरापर्यंत तुम्ही पोहोचल्यानंतर. ही 2 दिवस तुम्ही खऱ्या अर्थानं रात्रीचा दिवस करून सर्वसामान्य माणसाला जागरूक करण्याचं आणि आपल्या मताशी एकरूप करण्याचं काम करा. कंप्लीट कराटे अकॅडमी कर्नाटक यांच्या वतीने कराटे बेल्ट पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कम्प्लेट कराटे अकॅडमी कर्नाटक यांच्या वतीने कराटे बेल्ट पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी सरस्वती नगर पाईपलाईन रोड येथील कराटे प्रशिक्षण केंद्रात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या कलाकार राजपुरोहित, क्रिकेटपटू दुमिंग नाझरीत, गिनीज बुक रेकॉर्ड होल्डर रमेश अलगुडेकर, राष्ट्रीय स्तराचे बॉडी बिल्डर अमित जडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते 80 विद्यार्थ्यांना बेल्टचे वितरण करण्यात आले. कराटे प्रशिक्षक जितेंद्र काकतीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सराव करत असतात. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. अनेक वर्षानंतर मराठी तरुणांमध्ये उत्साह आणि एकात्मतेचे दर्शन. जुन्या पक्ष लोकांनी दिले तरुण पिढीला पुढे राहण्याचे आशीर्वाद. महाराष्ट्र एकीकरण समिती आहे शिवसेना, राऊत यांनी दिले प्रत्युत्तर. मुख्यमंत्र्यांच्या आगमनानिमित्त हुक्केरी हिरेमठात सुदर्शन होमाचे आयोजन. मोदींच्या मार्गदर्शनाखाली राज्याला बनविणार आदर्श. राज्यात काही ठिकाणी नाईट कर्फ्यू जारी. शिवसेना नेते संजय राऊत यांची भव्य मिरवणूक. मिरवणुकीदरम्यान करण्यात आला वीज पुरवठा खंडित. कर्नाटक सरकारच्या अडथळ्यांना मराठी भाषिकांनी घातली नाही भीक. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.